नमस्कार मंडळी. नमस्कार. सोनूच्या मम्मीना कुरड्या केल्या सकाळी, काही तिळाच्या बी केल्या, काही साध्या केल्या. तर त्याला कमेंट येऊ राहिल्या की तिळाच्या कुरड्या कशा करायच्या. तर सांग बरं सोनूची मम्मी. पहिले तर तिळाच्या कुरड्याला वेगळा साचा वापरायचा. हा, जर तुमच्याकडे साचा वेगळा असेल तरच तुम्हाला तिळाच्या कुरड्या करता येईल. त्याला मोठा साचा पाहिजे, लोखंडाचा साचा भेटत असतो, त्याची होला अशी मोठे मोठे राहते. ते जर तुमच्याकडे साचा असला तरच तिळाची कुरडाई टाकता येते. पितळाच्या साच्यानी कुरडाई टाकता येत नाही तिळाची. ज्या पांढऱ्या कुरड्या करतो आपण त्याच्यासाठीचा आणि तिळाच्या कुरड्या करण्यासाठीचा साचा वेगळा राहतो. जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तरच ते करायला परवडत. बरं, आता करायच्या कशा ते सांग. आम्ही काय केलं, आम्ही ज्या साध्या कुरड्या केल्या होत्या हा ढवळ्या, त्याच चिकामध्ये आम्ही तीळ टाकून तिळाच्या कुरड्या केलेल्या. हिनं काय केलं, पहिल्या पांढऱ्या कुरड्या घातल्या, त्याच्यातून 2-1 किलो चीक बाजूला ठेवला आणि त्याच्यात गरम पाणी टाकलं. थोडं थोडं गरम पाणी टाकलं, थोडा पातळ करून घेतला तो, कारण की घट्ट होतो ना तो करूसर. हा, मग थोडासा पातळ केला आणि त्याच्यामध्ये कच्चे तीळ टाकून दिले. पाणी गरम टाकलं आहे ना. तीळ धुवून टाकायचे नाही, वल्ले करू तसेच तीळ टाकायचे. हा, फटकून घ्यायचे दुकानातून आणल्याच्या नंतर आणि स्वच्छ असले मिक्स करून घ्यायचे, मस्त मिक्स करून घ्यायचे. थोडं पाणी टाकायचं गरम, सगळे एकजीव करून घ्यायचा आणि लोखंडाच्या साच्याने घालायच्या. त्याला काही असं वेगळं आदन ठेवावं नाही लागत किंवा त्याची वेगळी काही पद्धत नाही की तिळाची कुरडया आहे म्हणजे पाणी किती वापरा किंवा हे किती वापरा, तसं काहीच नाही. आपण जो चिक करतो साध्या कुरड्यासाठी त्याच्यातच तीळ कालून बाया त्या कुरड्या करत्या. हा, तर पांढऱ्या कुरड्या करायसाठी तुम्हाला तर माहिती आहे की 4 दिवस गहू भिजू घालावं लागते. 5व्या दिवशी वाटावं लागते. हा, वाटून त्यातला कोंडा बाजूला काढावा आणि लागतो चीक वेगळा वेगळा करावा लागतो आणि डब्यात भरून ठेवलं. 6व्या दिवशी तो चीक चांगला बसू द्यायचा. 7व्या दिवशी कुरड्या करायला घ्यायच्या. तर 7व्या दिवशी बी आम्ही आज आता आमच्या 2 कुरड्या, एक काळपट आल्या आणि एक ढवळ्या आल्या. कशामुळं, कारण की वरचं जे पाणी आहे, पाणी आम्ही काढलं तर एका याच्यामध्ये थोडं जास्त राहिलं पाणी आणि एका याच्यातलं आम्ही खरडून काढून टाकलं. फक्त खालचा जेवढा पांढरा चिक होता तेवढ्याच्याच कुरड्या केल्या. तर ज्याच्यामध्ये वरती पाणी राहिलं ना मळकं, तर त्या कुरड्याचा कलर बदललेला आहे बघा, तुम्हाला दिसला असेल व्हिडिओ मध्ये. तर त्याची काळजी घ्यायची. चिक जेव्हा तुम्ही काढता तेव्हा थोडी हाटायची प्रोसिजर सांग. हाटाची मला नाही माहित बाई, माझ्या चुलत सासा आल्या होत्या हाटाला. तुला माहित तर असं तो हाटला नाही तर. हा, तर आम्ही माझा 1 कळशी चिक होता बघा, त्याला 2 कळशी पाणी टाकलं. गरम का? हा, चूल करून घेतली आम्ही. चुलीवर मग 2 कळशी पाणी टाकून दिलं, त्याला चांगला आधन येऊ दिलं. खळखळ उकळी आल्याच्या नंतर आत्याने त्याच्यात मीठ टाकलं. आत्याच्या हिशोबाने मीठ टाकल्यावर एकदा ते चाटून हटून घेतलं म्हणजे पूर्ण मीठ विरघळून गेलं. आणि उकळी आल्यावर 2घी जणी धरायला, 1 जण हटायला आणि 1 जण टाकायला. त्याच्यात लगेच चिक टाकला की त्याला पहिले एका साईडने चांगलं असं हटून घ्यायचं. असं 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 केलं तर गाठी होत्या. एक चांगले एका साईडनं हटून घ्यायचं, मग परत दुसरी साईड चांगली हटून घ्यायची आणि झाकून ठेवायचं. इथं लक्षात घ्या, कुरड्या करणं नवीन माणसाचं काम नाहीये, लय अवघड जातं. अनुभवी लागते त्याला. ज्यानं अगोदर करेल 2-4 वेळेस त्याला चांगली जमते त्या करायला. जरा कौशल्याचं काम आहे ते, तर मदत घ्यायची आजूबाजूच्या बायाची. येत असेल तशी 1 जण हा, तर ह्या व्हिडिओचा विषय हाच होता की तिळाच्या कशा करायच्या. तर हिना 2 किलो चिकामध्ये थोडं पाणी टाकून 1 किलो तीळ टाकले. त्याला छान हलवून घेतलं परत आणि लगेच घालून घेतल्या. त्याच्यासाठी मी वेगळा आदन ठेवलं नाही, वेगळा चीक हटवला नाही, असं वेगळं काहीच नाहीये. हा, आणि इथं लक्षात घ्या, त्याला मोठाल्या भोसक्याची साचा लागतो. पितळाच्या साच्यानं होत नाही. परत मला सांगता तुम्ही ते नव्हतं सांगितलं, त्यानं पडतच नाही. आमच्याकडे पण होते, पण आम्ही लोखंडाचा आणून ठेवलाय तिळासाठी. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या कुरड्या लय दिवस टिकत नाही. थोड्याफार 2-4 किलोची केल्या की ते उन्हाळा खाऊन घ्यायच्या. नंतर मग त्याला कीड वगैरे लागते. 2-4 किलोच्या नाही, तीळ असते त्याच्यामध्ये. हा, आपली फॅमिली बघून किलो 2 किलो लय झाल्या माझ्या हिशोबानं. 2-1 किलोच्या आणि या कच्च्या खायच्या राहत्या. कच्च्या खायला चांगल्या लागतं मस्त. आपण जेवण करताना खाऊ शकतोय जेवणासोबत, किंवा एखाद्या वेळेस घरात काही खायला नसलं तेव्हा बी खाऊ शकतो, तर 1 कुरडई काढून खाऊन घेऊ शकतो. तीळ राहते त्याच्यात, तर मस्त टेस्ट लागते. तर मला असं वाटतं की शिवकन्यानं सांगितलेली प्रोसेस तुम्हाला समजली असन आणि आवडली बी असन. तुमच्या चिकामध्ये तुम्ही तीळ टाकून तिळाच्या कुरड्या करू शकता. हा, थोडं पातळ करायचं. पाणी ठेवायचं सोबत. जर घट्ट झाला तर गरम पाण्यानं चांगलं छान असं कालून घ्यायचं. तर असं आहे मंडळी. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. बाय.